पंढरपूरमध्ये आता अभिषेकासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरून नवा वाद निर्माण झालाय। विठ्ठल रुक्मिणीला उत्तर प्रदेशातील गंगेच्या पाण्याने अभिषेक घातला जातो। चंद्रभागेच्या पाण्याऐवजी गंगेच्या पाण्याने अभिषेक घातला जातोय। सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी या संदर्भात अनेक आरोपही केलेले आहेत। उत्तर प्रदेशातून गंगेतनं डायरेक्ट ड्रम मध्ये हे जल आणलंय आणि विठ्ठलाला ह्या पवित्र पाण्यातनं आंघोळ घातली जाते। मग पूर्वीच्या काळी चंद्रभागेच्या पाण्याला फार महत्त्व होतं। चंद्रभागेतनं पाणी आणून विठ्ठलाला अभिषेक महापूजा केली जायची। माझा असा ह्या माध्यमातून सवाल आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला की तुम्हाला आमच्या चंद्रभागेच्या पाण्यावर भरोसा नाही का? जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, अशी ख्याती असणारी चंद्रभागा। म्हणजे एवढं महत्त्व असताना तुम्ही गंगाजल आणून उत्तर प्रदेशातनं आमच्या ह्या चंद्रभागेचं महत्त्व कमी करताय का? अभिषेक पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार व त्यांनी दिलेल्या नियमावलीतच आम्ही रोज करत असतो। कारण प्रथम मूर्ती जतन व संवर्धन केली पाहिजे, यासाठी मंदिरे समिती ही कटिबद्ध आहे। त्यासाठी श्री विठ्ठलांच्या पायावर आपण दूध, दही, मध, तूप आणि साखर आपण घालत असतो व सर्वांगावर आपण देवाला केशर पाणी आपण घालत असतो आणि कुठेही नियमाचा भंग होणार नाही याची मंदिरे समिती काळजी घेत असते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।